नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे निवृत्त अधीक्षक विलास राघवेंद्र मांगीराज, निवृत्त मॉड्युलर RS त्र्यंबके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिवाणी न्यायाधीश VD भोसले यांनी सोमवारी हा आदेश दिला असून तज्ञांनी पाहणीतील निष्कर्ष, मूर्तीची सद्यस्थिती व त्यावरील उपाययोजनांचा अहवाल 4 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज होत असून मूर्तीवर 2015 साली केलेले रासायनिक संवर्धनाचा लेपही आता गौण पडू लागला आहे. मागील वर्षी नवरात्री उत्सवापूर्वी मूर्तीच्या कानाजवळील भाग दुखावल्यानंतर रात्रीतून त्याचे तातडीने संवर्धन करण्यात आले होते. रासायनिक संवर्धन देखील आता मूर्तीची झीज थांबवू शकत नाही. अशा परिस्थितीत मूर्तीची नाजूक अवस्था लक्षात घेता मूर्तीचे तातडीने संवर्धन करावे, अन्यथा पुरातत्व खात्याच्या निवृत्त तज्ञाकडून मूर्तीचे संवर्धन करून घेण्यास परवानगी मिळावी, या मागणीचा दावा श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे 2022 साली दाखल केला होता. राज्य शासनाच्या गाय दूध अनुदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी व मल्टीस्टेट दूध संघाकडून 91,601 दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती भरण्यात आली आहे. पण निकषानुसार केवळ गोकुळ दूध संघाच्या 81,000 शेतकऱ्यांची माहिती अपलोड झालेली आहे. त्यातील 7,000 खात्यांची पडताळणी पूर्ण झाली. आगामी 4 दिवसात उर्वरित खात्यांची पडताळणी होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यासाठी दुग्ध विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात गाय दुधाचे उत्पादन वाढले, त्यात पावडर व बटरला भाव नसल्याने खासगी व सहकारी दूध संघांनी दुधाच्या दरात कपात केली. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला. खासगी दूध संघ तर मनमानी पद्धतीने 22 ते 28 रुपये लिटरने दूध खरेदी करून लागल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने गाय दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यमगे गावच्या हद्दीत वडाचा माळा येथे कोंबड्याच्या झुंजी लावण्याचा प्रकार उघडकीस आला. या बेकायदेशीर झुंजी लावून त्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावला जात होता. या खेळात आलिशान गाडीसह मोटारसायकल, टेम्पो आदी वाहनांतून परजिल्ह्यातून 250 लोक सहभागी झाले होते. कोल्हापूर आणि मुरगुड पोलिसांनी छापा टाकताच आपल्या गाड्या तिथेच टाकून अनेकांनी वाट दिसेल तिकडे सैरावैरा धावण्यास सुरुवात केली. अधिक माहिती अशी की दुपारी 12 पासून यगमेच्या हद्दीत वडाचा माळ या ठिकाणी वेगवेगळ्या गाडीतून अनेक तरुण येत होते. वस्तीपासून हे अंतर दूर असल्याने गावकऱ्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती. सांगली, सातारा, पुणे आदी जिल्ह्यातून आलेले तरुण मोठ्या प्रमाणात होते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दत्तसेवा प्राथमिक विद्यालय तुरुकवाडी, तालुका शाहूवाडी येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे येथील प्रसिद्ध इंजिनियर डॉक्टर शिवाजी सावंत, ठाणे महानगरपालिका उपप्रभाग अधिकारी श्रावणश्याम तावडे, कॉन्ट्रॅक्टर मनोज वैते, दत्तसेवा समूहाचे संस्थापक आनंदराव माईंगडे यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर सावंत म्हणाले की विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे, विज्ञानाची माहिती झाली पाहिजे. या हेतूने आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय वेगवेगळे असे नाविन्यपूर्ण प्रयोग विज्ञान प्रदर्शनात मांडले आहेत. यामुळे त्यांच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल. शिक्षकांनी असे वेगवेगळे उपक्रम राबवले पाहिजेत व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका लता हारुगडे यांनी मांडले. या विज्ञान प्रदर्शनात 1ली पासून 7वी पर्यंतच्या सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून प्रशासकीय अधिकारी JS पोद्दार, नीलम पाटील, दीपक एसले यांनी काम पाहिले. यावेळी दत्तसेवा सहकारी पतपेढीचे विभागीय अधिकारी लक्ष्मण पाटील, संस्थेचे सचिव डॉक्टर बाळासाहेब पाटील, मुख्याध्यापक गणेश पाटील, उद्योजक सर्जेराव पाटील, पत्रकार प्रताप शिंदे आदींसह दत्तसेवा विद्यालयातील सर्व शिक्षक, स्टाफ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दत्तसेवा प्राथमिक विद्यालयाने विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं होतं. या प्रदर्शनामध्ये 1ली ते 7वीच्या मुलांनी भाग घेतला होता. त्या मुलांनी विविध प्रयोग केले, नाविन्यपूर्ण प्रयोग केले. त्यांचं म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. त्यांचे जे शिक्षक आहेत त्यांनी त्यांना प्रोत्साहन देऊन मांडणी चांगली केली होती आणि
त्या सर्व प्रयोगाचं परीक्षण आम्ही ठिकाणी केलं. 3 गटामध्ये परीक्षण केलं. पहिलीचा एक गट, दुसरीचा चौथीचा एक गट आणि 5वी 6वीचा एक गट. या तिन्ही गटामध्ये आम्ही 3-3 नंबर काढले. खरोखर मुलांचं कौतुक करण्यासारखं आहे. मुलांनी आपले प्रयोग चांगले पद्धतीनं मांडले होते, माहिती पण दिली होती. त्यांचं मी आमच्या तिघातर्फे आम्ही त्यांचं नमस्कार. आज आपण आता इथे दत्तसेवा विद्यालयाच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आहोत आणि त्याचं आता नुकतंच आम्ही उद्घाटन केलेलं आहे. इथे या शाळेचा हा जो उपक्रम आहे विज्ञान प्रदर्शन, हा 1ली ते 7वी या वर्गातील मुलांनी घेऊन आणलेला आहे. आम्ही आता इथे हे बघितले आणि खरोखरच ही कौतुकाची बाब आहे. विज्ञान मुलांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि इथल्या शिक्षकांचं त्याबद्दल खरोखर कौतुक केलं पाहिजे. दत्तसेवा विद्यालय हे असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जीवनातल्या योग्य पातळीवर घेऊन जात आहे याचा आम्हाला आनंद झाला. तसंच इथल्या कार्यकारी मंडळाने ट्रस्टीजचं पण कौतुक करायला पाहिजे, कारण अशा उपक्रमांना नुसता वेळ नव्हे तर त्याला लागणारा पैसा आणि मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं आहे. दादांच्या ह्याच्यातून हे सगळं होतं आहे, त्याचा पण आनंद आहे. इथल्या शिक्षकांचं आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आम्ही कौतुक करतो. केंद्र सरकारने बाजार समित्यांच्या राष्ट्रीयकरण करण्याचे धोरण आखले असून विधेयकावर हरकती मागवल्या आहेत. या विधेयकालाच विरोध करण्यासाठी राज्य बाजार समिती महासंघ व स्वाभिमानी शेतकरी संघटना, अडते व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने सोमवारी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोल्हापूर बाजार समितीची सुमारे 7 कोटींची उलाढाल ठप्प झाली. शेतकऱ्यांच्या मुळावरच घाला घालण्यास सुरुवात केल्याने अस्वस्थ असून अडते व्यापारीही आक्रमक झाले आहेत. सध्या बाजार समित्यांचा कारभार पणन कार्याअंतर्गत चालू आहे, मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे धोरण केंद्र सरकारने घेतले आहे. 2 वर्षांपूर्वी याबाबतची माहिती बाजार समित्यांच्याकडून मागवली होती. त्या आधारे नवीन धोरण निश्चित केले असून यावर समित्यांच्या हरकती मागवल्या आहेत. कोल्हापूर बाजार समितीने हरकती दाखल केल्या आहेत. अनेक वर्ष पडून असलेली स्टरलाइट कंपनीची जागा महाराष्ट्राच्या उद्योग विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडे दिला आहे. यात आता 500 एकर जागांपैकी 200 एकर जागा भारतीय संरक्षण दलाकडे वर्ग करून तेथे संरक्षण दलाच्या शस्त्रास्त्र उत्पन्नाचा मोठा कारखाना सुरू होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. रत्नागिरीतून पळवून लावण्यात आलेल्या स्टरलाइट कंपनीची सुमारे 30 वर्ष पडून असलेली जागा उद्योग खात्याकडे परत मिळवण्यासाठी मंत्री सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. आता त्याला यश आले आहे. शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील औद्योगिक वसाहतीमध्ये 1991 व 1992 साली स्टरलाइट कंपनीला 500 एकर जागा देण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प प्रदूषणकारी असल्याचा आक्षेप घेत त्याविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. त्यामुळे या प्रकल्पाने येथून गाशा गुंडाळला आणि तो तामिळनाडूमध्ये गेला. तेव्हापासून ही जागा त्या कंपनीच्या ताब्यातच होती. उदय सामंत यांनी उद्योग खात्याने मंत्रीपद स्वीकारल्यानंतर ही जागा परत घेण्याला अधिक गती आली. केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या अमृत 2.0 योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून शहरातील सार्वजनिक स्वच्छतेसाठी मलनिस्सारण प्रकल्प व रंकाळा तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प व्यवस्था करण्यासाठी एकूण 152 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. आवश्यक प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून शहरात जिथे भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही त्या ठिकाणी सुमारे 215 किमी पाईपलाईनची भुयारी गटर करणे, शहरात 101 MLD क्षमतेचे मलनिसारण केंद्र उभारणे आणि रंकाळा तलाव संवर्धन आणि पुनरुज्जीवीकरणासाठी आवश्यक एकूण 354 कोटी इतक्या रकमेचे स्वतंत्र 3 प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. त्यातील मलनिसारण प्रकल्पाच्या 3 कामांसाठी
57.32 कोटी, 51.13 कोटी आणि 31.96 कोटी, तर रंकाळा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पास 11.91 कोटीचा असा एकत्रित 152.40 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. चंद्रपूरच्या जंगलातून घोषित 4 पैकी 2 वाघ लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील दाट जंगलात येणार आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि वन विभागातर्फे त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळून मोहीम आखली गेली जात आहे. हे वाघ ही कोल्हापूरची ही प्राणी संपत्ती ठरू शकणार असल्याने लोकांनीही त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. पश्चिम घाटाच्या वैभवसंपन्न जैवविविधतेने नटलेल्या व त्यातील समृद्ध जंगलाचा काही भाग आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि याच जंगलात आता अन्नसाखळीतील महत्त्वाचा भाग असणारा वाघ विसावणार आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव म्हणून 2007ला घोषित झाल्यानंतर या जंगलातील वाघांचा सूक्ष्म अभ्यास राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणामार्फत व वन विभागामार्फत केला गेला. कर्नाटकातील भीमगड वाईल्डलाईफ सँच्युरी, गोव्यातील म्हादई वनजीव अभयारण्य व महाराष्ट्रातील तिलारी, राधानगरी, अंबा, चांदोली, महाबळेश्वर, कोयना व कॉरिडॉर वाघांचा मुख्य भ्रमण मार्ग आहे. येथूनच वाघांचे स्थलांतर होत असते, पण ते या जंगलात आपली हद्द तयार करून येथे राहत नसत हे अभ्यासानंतर लक्षात आलं. लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने कोल्हापूर येथे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी हातकणंगले व कोल्हापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी काय नियोजन केले जात आहे याचा आढावा सर्व संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी यांच्याकडून घेतला. मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी यावे यासाठी तरुण, वयोवृद्ध, दिव्यांग तसेच महिला मतदार यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा चांगल्या देण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांमध्ये दिव्यांगासाठी रॅम्प, महिला पुरुष स्वच्छता सुविधा, लाईट, पाणी, निवारा, सावलीची व्यवस्था तसेच मॉडेल मतदान केंद्र याबाबत आवश्यक सूचना केल्या. लोकशाहीमध्ये मतदारांचा हक्क महत्त्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रियेवर भर दिला आहे. यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत अशा सूचनाही अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केल्या. महिला मतदारांची नोंदणी करून मतदान जनजागृतीपर मेळावे आयोजित करण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. मतदार यादीच्या माहितीचे दर आठवड्याला अवलोकन करावे. मतदार नोंदणीच्या अनुषंगाने प्राप्त सर्व अर्ज विहित मुदतीत निकाली काढावे. तसेच प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत निराकरण करावे. मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी त्यातील त्रुटींची पूर्तता करावी असे ते म्हणाले. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.